नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांना गणित एकचा एक सामायिक समीकरण हा प्रकरण मी तुम्हाला शिकवतो आहे. एक सामायिक समीकरणामध्ये दोन चले असतात, एक्स किंवा वाय, एम किंवा एन किंवा दुसरं कुठलं अक्षर असू शकतं त्याच्यामध्ये, ए आणि बी. एक महत्त्वाची गोष्ट एक समीकरणामध्ये लक्षात ठेवायची की त्यांची कोटी एक असते. इथे मी उदाहरण दिलेलं आहे ते बघा. 3x + 2y = 12 हे एक सामायिक समीकरण आहे. त्याच्यामध्ये एक्सचा घातांक किती आहे? एक्सचा घातांक 1 आहे, वायचा घातांक पण 1 आहे, म्हणजे त्यांची कोटी 1 आहे. m - 2n = 10 याच्यामध्ये पण mचा घातांक 1 आहे, nचा घातांक 1 आहे, यांची कोटी पण 1 आहे. म्हणजे तुमचे कुठले समीकरण झाले? एक सामायिक समीकरण झाले. एक सामायिक समीकरण सोडवण्यापूर्वी आपल्याला काहीतरी पूर्वतयारी करायला लागेल. तर त्यासाठी मी काही गणितं सोडून घेतलेली आहेत तिथे. 5 = 25. मग 5 = 25 जर असेल तर आपल्याला एची किंमत काढायची आहे. एची किंमत काढायची असेल तर आपण हे 5 गुणाकारात आहे. गुणाकाराची विरुद्ध क्रिया कुठली? भागाकार. म्हणून 5ने 25ला आपण भागलं. 5 × 1 = 5, 5 × 25. एचं उत्तर आलं 5. इथे पण 7a = -14 हे चिन्ह वजा आहे. आता इथे पण 7 गुणाकारात आहे, मग गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया केली आपण भागाकारात. 7ला -14च्या भागाकारात टाकले. 7 × 7 = 7 × 2 = 14. हे वजा चिन्ह असंच खाली आलेलं आहे, ते कॅरी होणार खाली. 7 × 7 = 7 × 2 = 14. दुसरं गणित घेतलेलं आहे 3x - 2 = 7. आता हा 3x - 2 हे तुमचे डाव्या बाजूत आहेत, 7 उजव्या बाजूत आहेत. डाव्या बाजूतून 2 अंक उजव्या बाजूत आणताना डाव्या बाजूतून उजव्या बाजूत जो अंक येतो आपण त्याचं चिन्ह बदलतो. इथे -2 आहे, -2चं चिन्ह काय होईल? -2चं चिन्ह बदलून +2 होईल. मग 7 आणि 2 किती झाले? 9. आता 3x = 9. मग 3x = 9, मग 3ने आपण 9ला भागणार. 3 × 3 = 3 × 3 = 9. x बरोबर उत्तर किती आलं? 3. दुसरं एक समीकरण बघा. x + 4 = 5. +4 आहे. +4 डाव्या बाजूतून उजव्या बाजूत येताना वजा होतील. 5 - 4, 5ने 4 गेले 1. एक्सचं उत्तर 1 आलं. खाली काही गणितं दुसरी सोडवली. -3 - y = 7. -3 - y = 7. इथे वजा y आहे. हे वजा y तसेच मी वजा चिन्ह वायला जे आहे ते तसंच कॅरी केलं. 7मध्ये -3चे काय होतील? इकडे गेल्यानंतर +3 होतील. मग 7 ने 3 झाले 10. मग y बरोबर वजा चिन्ह 10ला कॅरी होणार इकडे. हे वजा चिन्ह इकडे लागू होणार. हे वजा चिन्ह इकडे गेल्यावर अधिक वगैरे होत नाही. हे वजा चिन्ह एका साईडला वजा चिन्ह, इथे दोन्ही साईडला जर वजा चिन्ह असतील, हे बघा इथे तसं केलेलं आहे मी गणित. हे वजा चिन्ह इकडे लागू झालं, -10. 10 - m = 8. मग हे वजा m तसेच कॅरी केले. 8मधून हे 10 इकडे जाताना काय होतील? -10 होतील. -m बरोबर 10तून 8 घालवले. आपण 8मधून 10 घालवत नाही म्हणून 10तून 8 घालवतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. 10चं चिन्ह काय आहे? वजा आहे. 2ला पण वजा चिन्ह द्यायला लागेल. दोन्ही साईडचे वजा चिन्ह आपण कट करायचे. इथे तसं केलं नव्हतं, इथे वजा चिन्ह इकडे लागू झालं. म्हणजे m बरोबर किती उत्तर येईल? 2 येईल. पुढची गणितं आपण इथे बघितलेलं आहे. एक सामायिक समीकरण सोडवणे. एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. चलाचे निरसनकरण पद्धत, आलेख पद्धत आणि क्रॅमर्स पद्धत. आता चलाचे निरसन पद्धत म्हणजे काय? एक सामायिक समीकरण सोडवताना एक चल बाद करावं लागतं आपल्यासाठी. आपल्याला ते एक चल बाद करावं लागतं. त्यासाठी आपण 2 समीकरणाची बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो. आता हे 2 समीकरण मी लिहिलेले आहेत बघा. x + y = 10, x - y = 8. आता मी तरी तिथे एक नियम लिहिलेला आहे. जर सहगुणक समान असतील, सहगुणक समान म्हणजे आता हा बघा, हा सहगुणक 1 आहे. इथे ह्या वायच्या अक्षराच्या मागे जो अंक असतो त्याला आपण सहगुणक बोलतो. ह्यांचे सहगुणक 1 1च आहे. जर सहगुणक समान असतील आणि चिन्ह अधिक वजा किंवा वजा अधिक असतील तर 2 समीकरणाची आपण काय करतो? बेरीज करतो. आणि जर सहगुणक समान असतील आणि चिन्ह वेगवेगळे आले, चिन्ह समान आले, चिन्ह वेगवेगळे असेल तर आपण बेरीज करणार. पण चिन्ह समान आले, बघा इथे दाखवलं आहे, अधिक चिन्ह आलं किंवा इथे पण अधिक चिन्ह आहे. मग अधिक चिन्ह आलं की आपल्याला ह्या समीकरणांची वजाबाकी करायला लागते. आणि अधिक वजा जर आला चिन्ह तर आपण समीकरणांची बेरीज करतो. पण त्यांच्या
ज्यांची बेरीज करायची आहे त्यांचा सहगुणक काय असला पाहिजे, समान असला पाहिजे. ज्यांची वजाबाकी करायची आहे त्यांचं सहगुणक काय असलं पाहिजे, समान असलं. आता इथे आपण वजाबाकी करणार आहोत कारण इथे अधिक चिन्ह असतं. इथे चिन्ह नसले दिलेले म्हणजे ते अधिक असतं आणि ह्यांचं सहगुणक पण समान आहे म्हणून ह्यांची काय करतो आपण, वजाबाकी. पुढे आता मी काही गणितं सोडून दाखवतो तुम्हाला. आता हे एकदम साधं सिंपल गणित आहे, 2 मार्काला वगैरे एक्झाममध्ये येतं. आता इथे x + y = 10 आहेत. समीकरण नंबर 1 टाकला त्याला, x - y = 8. आता इथे तुम्ही बघाल तर इथे अधिक वजा चिन्ह आहे आणि त्यांचे सहगुणक पण समान आहेत. मग दोन्ही आपल्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या. तर तुम्ही अधिक वजा, तिथे अधिक वजा आहे आणि सहगुणक समान आहे म्हणून 1 आणि 2ची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. x + y = 10. नंबर 1 समीकरण. x - y = 8. नंबर 2चं समीकरण. मग आपण काय करणार आहात, यांची दोघांची बेरीज होईल. इथे बेरीजचं चिन्ह द्या. अधिक y वजा y यांचं निरसन होईल. x आणि xची बेरीज 2x होईल. 10 आणि 8 18. आता आपल्याला xची किंमत मिळेल. आता xची किंमत काढण्यासाठी पण आपण 2x आहेत, मग xची किंमत काढण्यासाठी 2नी इकडे आपल्याला काय करायला लागेल, भागायला लागेल. 2 × 2 = 2 × 9 = 18. x बरोबर आले 9. x बरोबर जी 9 किंमत आली ती आपण 1 किंवा 2मध्ये टाकू शकतो. आता त्यामध्ये सोपं जे समीकरण आहे, सोपं समीकरण x + y = 10 हे समीकरण सोपं वाटतं आपल्याला म्हणून आपण xची किंमत समीकरण 1मध्ये टाकणार आहोत. x = 9 ही किंमत समीकरण 1मध्ये टाकू. मग समीकरण 1 मी लिहितो आहे, x + y = 10. x + y = 10. ह्या समीकरणामध्ये आपण xची किंमत 9 टाकणार आहोत. 9 + y = 10 म्हणजेच y = 10 अधिक 9 इकडे का होईल, अधिक 9 इकडे येताना ह्या डाव्या बाजूतून उजव्या बाजूला येताना चिन्ह बदलणार. हा 10 अंक पहिला लिहायचा हे लक्षात ठेवा. उजव्या बाजूचा अंक पण पहिला लिहायचा कधी पण आणि हा इकडचा अंक फिरवताना त्याचं चिन्ह बदलायचं. 10 - 9 10 - 9 किती आले 1. म्हणजे ह्याची उकल आली x = 9 आणि y = 1. x = 9 y = 1. हे दुसरं एक गणित सोडवलं. त्याच्यामध्ये आपल्याला सहगुणक समान करायचे आहेत. 5x - 3y = 8. 5x - 3y = 8. याला मी 1 नंबर टाकला. 3x + y = 2. 3x + y = 2. आता तुम्ही इथे सहगुणक समान करणार, त्याचे सहगुणक समान नाहीत. आता मला सांगा इथे अधिक वजा चिन्ह आहे, तर अधिक वजा चिन्ह ह्या समीकरणाच्या आपण बेरीज करू शकतो, पण सहगुणक काय करावं लागतील, समान करायला लागतील. हा सहगुणक वायचा सहगुणक 3 आहे. इथे जर तुम्ही 3 केलात तर 3 कट होतील आणि y कॅन्सल होईल ना. मग आपण ह्याला समीकरण 2ला 3ने गुणणार आहोत. इथे 3 आहेत म्हणून इथे 3ने गुणलेले आहे. मग समीकरण 2ला 3ने गुणू. समीकरण 2ला 3ने गुणू. सर्वांना 3ने गुणायचं. इथे काय होईल 3x आणि ह्या 3ने गुणलं 3 × 3 = 9x. ह्याला 3ने गुणलं तर 3y. ह्याला पण 3ने गुणणार आहोत आपण. व्यतिरिक्त 6. नंबर जे येईल त्याला पुढचा नंबर द्या. 2च्या पुढे 3 नंबर. आता मला सांगा अधिक 3y वजा 3y आपण कॅन्सल करू शकतो. मग 1 आणि 3ची आपल्याला काय करायला लागेल, अधिक वजा त्यांची बेरीज करायला लागेल. 1 आणि 3ची आपण बेरीज करणार आहोत. एक समीकरण लिहून घ्या. 5x - 3y = 8 समीकरण 1 आणि 9x + 3y = 6 समीकरण 3. या दोघांची बेरीज होईल. मग 3y अधिक 3y वजा 3y कट होतील. 9 आणि 5ची बेरीज 14x होईल. 8 आणि 6ची बेरीज पण 14. मग आपण आता xची किंमत काढण्यासाठी इकडे 14 आहे, मग ह्या 14ने इकडे 14ला, ह्या 14ने इकडे ह्या 14ला भाग जाईल. 14 × 14 14 × 14 x = 1 येईल. x = 1 ही किंमत आपण 2 नंबरमध्ये टाकू शकतो. ते सोपं आहे. तर 3x + y = 2 या समीकरणात टाकू शकतो. x = 1 ही किंमत समीकरण 2मध्ये टाकू. समीकरण 2मध्ये टाकू. समीकरण 2 मी लिहितो आहे पहिलं. 3x + y = 2
मग 3 कंसामध्ये एक्सची किंमत 3x म्हणजेच काय 3 गुणिले x, 3x म्हणजे 3 गुणिले x, मग 3 गुणिले 1 अधिक y बरोबर 2, 3 एके 3 अधिक y बरोबर 2. मग y बरोबर मी काय तुम्हाला बोललो हा इकडचा अंक पहिला लिहायचा, हा 2 अंक जो आहे उजव्या बाजूचा अंक आहे तो पहिला लिहायचा, डाव्या बाजूतला अंक जेव्हा इकडे येईल तेव्हा त्याचं चिन्ह बदलेल, 3चं चिन्ह इकडे झालं वजा, y बरोबर 3तून 2 घालवणार आपण ना, 2तनं 3 हजार, 3तून 2 गेले 1 वजा 1 मोठ्या संख्येचं चिन्ह, मग उकल तुमची आली x बरोबर 1 आणि y बरोबर वजा 1. दुसरं एक गणित आहे x अधिक 7y बरोबर 10 समीकरण 1, 3x वजा 2y बरोबर 7 समीकरण 2. आता नेहमी आपण प्लस मायनस वाय वाले, आता इथे प्लस मायनस वाय वाले आपल्याला घालवायचे असतील तर 2नी 1 नंबरला गुणायला लागेल आणि 7नी 2 नंबरला गुणायला लागेल, तर ते जरा मोठं गणित आहे. तर आपण 3x आहे तिथे म्हणून ह्याला हे 3 करू शकतो आपण, म्हणून आपण काय करणार आहोत 1ला 3ने गुण, y जर तुम्हाला घालायचं असेल तर 2नी वरती 7नी खाली असं गुणू शकता. x आपण घालवणार आहोत म्हणून 3ने मी 1ला गुणतोय, मग 3ने गुणल्यानंतर काय होईल 3x अधिक 3 7 21y 3 10 30, तर नंबर 3 येणार. मग मला सांगा आता 3x तुम्हाला घालवायचे आहेत, मग 3xचं चिन्ह अधिक अधिक आहे ना, मग त्यांची 2 समीकरणांची वजाबाकी करायला लागेल. वजाबाकी करताना एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा, तो म्हणजे वजाबाकी ज्यांची करायची, आता ह्यांची 2 आणि 3ची आपल्याला वजाबाकी करायची आहे, तर ज्याच्यामध्ये मोठा कोण आहे त्यातनंच आपण लहान वजा केले तर चिन्हामध्ये घोटाळा होत नाही. मग इथे 30 आणि 7 आहेत, आपण 3मधून 2 वजा करणार आहोत, 30तनं 7 वजा होतील ना कारण, मग 3 नंबर लिहून घ्या, 3x अधिक 21y बरोबर 30 नंबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 7 नंबर 2. आता आपण ह्यांची वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी करताना लक्षात ठेवायचं की दुसऱ्या समीकरण जे वजा करतो आपण त्याची चिन्ह बदलायची असतात. हे चिन्ह अधिकचं वजा होईल, हे वजाचं अधिक होईल, हे अधिकचं वजा होईल, 3x कट होतील. आता हे चिन्ह बदललेली बघा, हा अधिक आहे आणि हा बदललेलं चिन्ह बघा अधिक, दोघांचे चिन्ह समान असल्यामुळे त्यांची बेरीज होणार, 21 ने 2 23y, इथे वजा चिन्ह आहे, 30तून 7 गेले 23, म्हणजेच y बरोबर 23 आणि ह्या 23ने इकडे भाग जाईल, 23 एके 23 23 एके 23 उत्तर 1. आता y बरोबर 1 हे सोप्या समीकरणात टाकायचं असतं, मग तो पहिला नंबर सोपा आहे. मग y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1मध्ये टाकू, 1मध्ये ठेवू किंवा टाकू. 1 नंबरमध्ये लिहा x अधिक 7y बरोबर 10, हे तुमचं समीकरण 1 नंबर आहे. मग x अधिक 7 yची किंमत आपल्याला 1 टाकायची, मग 7y आहे, 7 गुणिले 1 yच्या जागी 1 ठेवला बरोबर 10, x अधिक 7 एके 7 बरोबर 10, मग x बरोबर 10, हे अधिक 7 इकडे येताना हे पहिले 10 आपण हे लिहिणार बरोबर, 7 अधिक 7 येताना ते काय होतील, अधिक 7चे तिकडे वजा 7 होतील, x बरोबर 10तून 7 गेले 3, तुमची उकल येईल x बरोबर 3 y बरोबर 1. हे दुसरं एक गणित आहे, 5m वजा 3n बरोबर 19 नंबर 1 आणि m वजा 6n बरोबर वजा 7 नंबर 2. ह्या गणितामध्ये पण आपण याला 5ने गुणू शकतो, 2 नंबरला 5ने गुणायला लागेल, 2ला 5ने गुणू, 2ला 5ने गुणू, मग तिथे काय होईल 5m वजा 5 × 30n बरोबर 5 × 7 35 नंबर 3. इथे पण आपण 5m कट करणार आहोत, पण हे वजा 35 आहे आणि हे 19 आहे. मला सांगा 19 मोठे का वजा 35? 19 मोठे असतात, अधिक संख्या वजापेक्षा मोठी असते, म्हणून आपण 1 नंबरमधून 3 नंबर वजा करणार आहोत. 5m वजा 3n बरोबर 19 नंबर 1, 5m वजा 30n बरोबर वजा 35 नंबर 3. यांची पण वजाबाकी करणार आहोत आपण. वजाबाकी करताना चिन्ह बदलणार, हे वजाचे अधिक होतील, हे पण वजाचे अधिक होतील, 5m कट होतील, हे अधिक 30 आहेत आणि हे वजा 3 आहेत, अधिक 30 आणि वजा 3 म्हणजे त्यांची वजाबाकी होणार, 30तनं 3 गेले
27 येतील. 19 आणि 35, इथे 35चं चिन्ह अधिक झाल्यानंतर बेरीज होईल, त्यांची बेरीज 54 येईल. मग n बरोबर 54, 27ने 54ला इथे भाग लावावा लागेल. 27 एके 27, 27 दुणे 54, म्हणजे nचं उत्तर 2 आलं. n बरोबर 2 ही किंमत तुम्ही 2 नंबरमध्ये टाकू शकता. n बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. n बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये आपल्याला ठेवायची आहे. तर n बरोबर 2 टाकायचे. तर समीकरण 2 नंबर मी पहिला लिहून घेतो. m वजा 6, nची किंमत 2 आहे, बरोबर वजा 7, m वजा 6 दुणे 12 बरोबर वजा 7, 6 दुणे 12 बरोबर वजा 7, m बरोबर वजा 7 वजा 12चे इकडे काय होतील, वजा 12च्या आधी 12 होतील. m बरोबर 12तून 7 गेले 5 होतील, म्हणजे उकल काय येईल, m बरोबर 5, n बरोबर 2. ही सरावासाठी मी काही गणितं तुम्हाला दिलेली आहेत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला सेंड करा. पुढचे गणितं मी तुम्हाला लवकरच टाकीन. ही मी स्वतः काढलेली गणितं आहेत आणि त्याचे आन्सर्स खालती वगैरे उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही सोडून बघा, तुमचा सराव होणार. असंच लाईक करत राहा.